श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण आर्थिक धनप्राप्तीसाठी काही ना काही उपाय नेहमी करत असतो. तर मोरपीस हा एक त्यातला उत्तम उपाय आहे. घरामध्ये मोरपीस ठेवल्याने कोणते फायदे होतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला मोरपीस ठेवल्याचा धार्मिक वैज्ञानिक दृष्टिकोन पाहायला मिळेल. तर मोरपीस आपण देवी देवतांच्या भोवताली पाहतो. भगवान श्रीकृष्णाचा मुकुट मोरपिसाने सजलेला आहे. त्याचप्रमाणे विद्येची देवी सरस्वती देवी, जी विद्या व बुद्धीचे प्रतीक आहे, तर ती सुद्धा हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, याप्रमाणे आपण तिची श्रद्धेने भक्ती करतो. ती सुद्धा आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. तर हे मोरपीस पूजाघरात ठेवण्याचं एक आगळंवेगळं महत्त्व आहे, जेणेकरून आपल्याला बुद्धी मिळेल, ज्ञान मिळेल. तसेच वास्तुशास्त्रानुसारही या मोरपिसाचे काही फायदे आहेत. घरातील नकारात्मकता कमी होते, निगेटिव्हिटी कमी होते, राहू केतू दोष शांत होतो, नजर दोष असेल वाईट शक्तीपासून संरक्षण होते. मग हे मोरपीस कुठं ठेवावं, तर आपण ते पूजाघरामध्ये ठेवू शकतो, किंवा आर्थिक प्राप्तीसाठी जर ठेवायचं असेल तर ते आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो. विद्यार्थ्यांना बुद्धी ज्ञान याच्यामध्ये भर पडावी, त्यासाठी आपण ते अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवू शकतो. तर हे मोरपीस कुठे ठेवू नये, तर बाथरूम असेल किंवा एखाद्याच्या पायाखाली येईल अशा ठिकाणी ते ठेवू नये. मोर हा विषारी साप खातो. मोरपिसात विषनाशक शक्ती असते असा समज आहे, आणि म्हणूनच पूर्वी औषधांमध्ये मोरपिसाचा वापर केला जायचा. तर हे मोरपीस घरातील हवा शुद्ध ठेवते. तर मोरपिसाचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे, हे जंतुनाशक आहे. याचा थेट वैज्ञानिक पुरावा नाही, पण मोरपिसातील रचना कीटक दूर ठेवू शकते. मोरपिसाच्या सौंदर्यामुळे मानसिक शांतता मिळते. मोरपिसाच्या रंगांचा आपल्या मनावर छान असा परिणाम होतो. त्यातील निळा व हिरवा रंग शांतता एकाग्रतेचं प्रतीक आहे. मोरपिसाबाबत काही गैरसमज आहेत. तर मोर मारून मोरपीस मिळते हे चुकीचं आहे. मोर नैसर्गिकरित्या जेव्हा पिसे गाळतो तेव्हा हे मोरपीस गोळा केलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. मोरपीस ठेवल्याने लगेच चमत्कार होतात ही अतिशयोक्ती आहे. तर लगेचच्या लगेच चमत्कार होत नाहीत. श्रद्धेने सकारात्मकतेने जर ते ठेवले तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. मग मोरपीस कसे आणि किती ठेवावे, तर तुम्ही 1 मोरपीस ठेवू शकता किंवा 7 मोरपीस पुरेसे आहेत, परंतु ते स्वच्छ आणि आदराने ठेवावेत. तुटलेले खराब मोरपीस काढून टाकावेत. प्लास्टिकऐवजी नैसर्गिक मोरपीस तुम्ही वापरलं पाहिजे. तर असं हे मोरपीस जे श्रद्धा सौंदर्य पॉझिटिव्हिटी यांचं प्रतीक आहे, म्हणजे सकारात्मकतेचं. तर याला काही वैज्ञानिक पुरावेही मर्यादित, पण मानसिक फायदा मात्र आपल्याला नक्की मिळतो. तर असे हे मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते, समृद्धी मिळते, सुख मिळते, शांतता मिळते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.